तू माझे फोन्स का उचलत नाहीयेस? किती फोन्स केले तुला? तुझा एक फोन उचलला नाही तरी किती रागवतेस माझ्यावर? माझाही जरा विचार कर ना यार. फोन व्यतिरिक्तही माझ्याकडे खूप काम असतात आणि तुला जशी इमर्जन्सी असते ना तशी मलाही असते. तुला अशी कुठली इमर्जन्सी आहे सौम्या की 2 मिनिटं सुद्धा माझ्याशी फोनवर बोलायला तुला वेळ नाहीये? सौम्या, गेले 2 दिवस आपण एकमेकांशी एक अक्षरही बोललेलो नाही आहोत. तुझ्याशी बोलणं न झाल्यामुळे माझी काय अवस्था झाली याची कल्पना नाहीये तुला. बरोबर आहे तुझं, मलाच कल्पना नाहीये ना. समोरच्या माणसाच्या फिलिंगचा रिस्पेक्ट न करता त्याला एकट्याला सोडून इमर्जन्सीचं खोटं कारण सांगून मित्राला भेटायला जाणाऱ्या माणसाला माझी किती काळजी आहे ना हे कळलं मला त्या दिवशी. एक मिनिट सौम्या, एक तर मी खोटं बोलत नव्हतो, खरंच इमर्जन्सी होती. अरे दरवेळेला तुझेच तर्क बरोबर असतील असं का वाटतं तुला? ओके, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? मग गेल्या 2 दिवसात माझ्या आयुष्यामध्ये काय काय घडलं हे माहितीये तुला? माहितीये? मी त्या दिवशी उठून गेलो कारण श्रीकांत आम्हाला घराबाहेर काढायला निघाला होता. सगळं पॅकिंग झालं होतं, आमचं रस्त्यावर राहायची वेळ आली होती. अभिमान शालमली आले, त्यांनी सावरलं. त्यांच्या घरात राहणार होतो मी काही दिवस. आता ज्या घरामध्ये आपण इतके आनंदाचे क्षण घालवलेले आहेत, ज्या घराशी आपलं एक मैत्रीचं नातं तयार झालेलं आहे, ते घर सोडताना माझी अवस्था काय झाली असेल कल्पना आहे तुला? अंधारी येत होती डोळ्यासमोर, काहीही सुचत नव्हतं. नशीब मोरे काका आले, त्यांनी श्रीकांतला समजावलं म्हणून आम्ही आज त्या घरात राहतोय. तरी ह्या 2 दिवसात सौम्या माझे सगळे मित्र माझ्या बरोबर होते, पण जिच्यावर माझं प्रेम आहे ती कुठे होती? कुठेच नव्हती. माझ्या एकाही मित्राला मी सदा फोन सुद्धा केला नाही तरी सगळेजण माझ्या मदतीला धावून आले. आणि जिच्याकडून माझी अपेक्षा होती तिने माझा फोन सदा उचलला सुद्धा नाही. यातही माझीच चूक आहे. मला रागवण्याचाही अधिकार नाहीये का रे सुमित? तुझे मित्र बरोबर असतात. मी एकच आहे जिला तुझी अजिबात काळजी नसते, हो ना? नाहीये, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुला असंच म्हणायचं होतं. अरे मी फोन उचलत नाहीये तर निदान मेसेज तरी पाठवायचंस ना की तू अडचणीत आहे, मला तुझी मदत हवी आहे. का नाही केलास तू मेसेज? मी सगळं सोडून तुझ्यासाठी आले असते. तू एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये होतास पण तेव्हा तुला तुझे मित्र आठवले, मी नाही. तुझ्या आयुष्यात ना माझी काहीच किंमत नाही आणि हे तू प्रूव्ह केलंयस सुमित. काहीही नाहीये सौम्या. बाद झालं सुमित, आता तू ठरव. तुझ्या आयुष्यात तुझे मित्र इम्पॉर्टंट आहेत की मी? तूच सांग ना मला. आतापर्यंत त्या मुलांशी इतक्यांदा भांडलोय मी. केव्हा तरी माझ्या वडिलांनी माझी बाजू घेतली? कधी माझ्या बाजूने बोललेत ते त्या मुलांना ओरडलेत? नाही. मला मान्य आहे की चूक माझी होती, पण मी असं का वागतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय कधी? सारखं आपलं एकच उत्तर, मुलं चांगली आहेत, मुलांशी बरा वाग, मुलांना त्रास नको. पण मला पण त्रास होतो ना आकांक्षा, मला पण त्रास होतो ना. मला पण त्रास होतो आकांक्षा. प्रत्येक वेळी त्या मुलांच्या मनाचा विचार करायचा का? मला मन नाहीये का? आपल्या आई वडिलांच्या आयुष्यात त्या मुलांना जास्त महत्व आहे. ही गोष्ट जास्त खुपायची मला, म्हणून त्या मुलांबद्दल राग वाढत गेला माझा आणि हे सगळं घडत गेलं. नाही पण आता यापुढे असं नाही होणार. खरंच असं काही होणार नाही आता. अगं मी परत अमेरिकेला जायचं म्हणतोय ना. काय श्रीकांत, हे बघ प्लीज असा रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस. काकांचं खरंच खूप प्रेम आहे अरे तुझ्यावरती.
आणि दे आर रिअली हॅपी की तू इकडे आलायस परत. आता असं परत अमेरिकेला जायचं नको म्हणूस श्रीकांत, त्यांना खूप त्रास होईल रे. विनय, हा ग, मला वाटलं होतं की एमा प्रकरणानंतर राघव मुलींसाठी एक घर बॅन करेल. मी केलंच आहे, मी केलंय. हो. मग मला कसं घेतलं? तुला कोणी सांगितलं तू मुलगी आहेस? एक मिनिट, माझा जरा एक प्रश्न आहे. सगळ्या मुली ह्याच्याशीच का बोलतात? राईट मॅन. मी म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त मॅच्युअर तर मी आहे ना. एनी टाइम. पण ती आमच्या पाटलांची मुलगी रूपमती, ती करिश्मा, ती रुचा, सगळे ह्याच्याशीच बोलतात. नाही, असं काहीतरी झोल आहे. काय नवीन ह्या की आता सगळ्याच मुलींना मी आवडतो, त्यात मी काहीच करू शकत. पण तुला एक गोष्ट सांगतो, काहीतरी वेगळं आहे माझ्यामध्ये. पण काहीतरी गोष्ट आहे जी मुलींना अट्रॅक्ट करते माझ्याकडे. कुछ तो बात है मुझमें, कुछ तो है राघव. कुछ तो बात है. विनय, हा बोल ना. मला काय वाटतं, राघव तू संन्यास घे. एक नंबर. चल, तरी पण लोक संशय घेते. संन्यास घे. अरे मग बेस्ट, लग्नच करून टाक ना. आणि एकदम अशी स्ट्रिक्ट बायको बघ जी तुला दुसऱ्या कोणाकडे बघूच देणार नाही. एक नंबर. हे बघ राघव, तुला हवा असेल ना तर आम्ही शोधू का ती काय सोजवळ आणि अशी डोक्यावरून पदर घेणारी. नाही नाही, नको नको. नाही, हा वहिनींशी पण फ्लर्ट करेल ना. मग त्याच येतील आपल्याकडे फ्रस्ट्रेट होऊन. तुम्ही जरा आमच्या यांना सांगा ना, लग्न झालं तरी गर्लफ्रेंड सारखे फ्लर्ट करतात माझ्याशी. चेहरा बघ केवढं. हळूच पोटात कळये. आयडिया अजून बेटर आहे. विनय, हा बोल ना. आपण राघवचे सगळे किस्से त्याच्या साहेबांना सांगूयात. म्हणजे त्याच राघवसाठी एक चांगली मुलगी शोधून काढतील. काय काय साहेबांना काय काही गरज नाही. अगं बेस्ट आहे काव्या. आत्ताच फोन करून सांगू ना त्यांना. लगेच कर. फोन कुठे यार? कुठे? फोन काय कशाला मला पोचवायची तयारी करता? हे बघा, साहेबांना कुणीही काही सांगणार नाही, आधीच सांगतोय. अरे मीच सांगते ना किस्से. तू ठरव, तुझ्याकरता मित्र महत्वाचे की गर्लफ्रेंड, असं मला म्हणाले. काय उत्तर देणार आहे यावर? ऑफकोर्स तूच महत्वाची आहेस. दिस इज फॉर यू. घे घे घे. आजचा दिवस तुझ्या आयुष्यात 1000 वेळा येऊ दे. प्रत्येक वेळी पहिला विश मीच तुला करू दे. आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हे 1000 वोल्टचं स्माइल असंच कायम तुझ्या चेहऱ्यावर राहू दे. ऑल द बेस्ट.